आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए। या माझ्या बाळानो, माझी बाळ, माझे नातवंड। त्यानंतर श्रीरामांनी खूप काळापर्यंत अयोध्येत राज्य केले। अनेक प्रकारचे मोठमोठे यज्ञ करून आपल्या धर्माचं पालन केलं। रामराज्यात प्रजा अत्यंत सुखी होती। ना काले म्रियते कश्चिन व्याधी, प्राणींना तथा नानार्थी विद्यते कश्चिम, रामे राज्य प्रशासती।
दीर्घ काळानंतर पुत्र पौत्रांनी आनंदलेल्या तिन्ही राजमातांनी एक एक करून परलोकी प्रस्थान केले। तत्पश्चात श्रीरामांनी सारं राज्य आपल्या आणि आपल्या भावांच्या पुत्रांमध्ये वाटून टाकलं। भरताचा पुत्र तक्ष याला तक्षशिला आणि पुष्कलाला पुष्कलावती नगरी राज्य सोपवलं। लक्ष्मणाच्या पुत्रांना करुपत्ता प्रदेशाचं राज्य देऊन टाकलं। शत्रुघ्नाचा पुत्र सुबाहूला मधुरेचं आणि श्रुतसेनाला विदिशाचं राज्य दिलं। कुशला दक्षिण कौशलचं राज्य दिलं, ज्याची राजधानी कुशावती होती, आणि लवला श्रावस्ती नगरीमध्ये वसवून उत्तर कौशलचा राजा बनवला। जेव्हा श्रीरामांची सारी कर्तव्य पूर्ण झाली तेव्हा एक दिवस, हे मुनिवर, मी आपली काय सेवा करू शकतो? महाबली लक्ष्मण, मी अमित तेजस्वी महर्षी अतिबल यांचा दूत आहे आणि एका आवश्यक कार्यासाठी रामचंद्र यांना भेटायला आलो आहे। मी आपण थोडी विश्रांती घ्यावी, मी महाराजांना सांगून येतो। महाराज, एक परम तेजस्वी महात्मा आपलं दर्शन करू इच्छित आहेत। ते स्वतःला महर्षी अतिबल यांचे दूत सांगत आहेत। त्यांना आदरपूर्वक आत घेऊन ये। जशी आज्ञा। भगवान, आत या। हे राघव, आपला अभ्युदय हो। महर्षी, आसन ग्रहण करा। महामुनी, आपलं स्वागत आहे। आपण ज्यांचे दूत बनून आले आहात त्यांचा संदेश ऐकवा। राजन, तो संदेश गुपित आहे। ती गोष्ट परम गोपनीय आहे, म्हणून मीही एकांतातच आपल्याला ऐकू शकतो। त्यासाठी आपल्याला अशी घोषणा करावी लागेल की जेव्हा आपण दोघं एकांतात असू त्यावेळी जर आपल्याला बोलताना ऐकलं किंवा आपल्याला वार्तालाप करताना बघितलं जरी, तर त्यांना आपण अवश्य प्राणदंड द्याल। जशी आज्ञा। लक्ष्मण, द्वारपालाला पाठवून तू स्वतःच दरवाजावर पहारा दे। आमची प्रतिज्ञा आहे की जर कोणी आमचं बोलणं ऐकेल अथवा आम्हाला बोलताना जरी कोणी पाहिलं तर आम्ही त्यांना नक्कीच प्राणदंड देऊ। जशी आज्ञा। आता आपण निशंक होऊन ती गोष्ट सांगा जी सांगण्यासाठी आपण आला आहात। प्रभू, मी तर आपलाच पुत्र आहे। हिरण्यगर्भाच्या उत्पत्ती वेळी आपण आपल्या मायेद्वारे सृष्टीच्या प्रारंभात सर्वात आधी मलाच उत्पन्न केलं होतं। मी काळ आहे, सर्वांचा संहार करणं हेच माझं कर्तव्य आहे। हे सर्व जगताच्या स्वामी, माझा प्रणाम स्वीकार करा। भगवंत, मला परमपिता श्री ब्रह्मा यांनी आपणास हे सांगण्यासाठी पाठवलंय की हे त्रिलोकपती महाविष्णू, ज्या कार्याच्या हेतूसाठी आपण मनुष्य लोकात येण्याचा संकल्प केला होता तो पूर्ण झाला आहे आणि या अवतारासाठी आपण स्वतःसाठी जे वय निश्चित केलं होतं तेही पूर्ण झालं आहे। म्हणून आता आपल्यासाठी आपल्या परमधामात परत येण्याची वेळ झाली आहे। तरीही काही आणखी काळासाठी इथे राहण्याचा संकल्प असेल तर आपली इच्छा, परंतु जर आपल्या परमधामात आलात
तर तुमच्या कृपेने समस्त देवता सनात आणि निश्चिंत होतील. हे महाकाळ, मी स्वतःच मनातून आपलं चिंतन केलं होतं की आपण यावं. त्याच्याच अनुसार आपलं आगमन झालं आहे. आता मी परत आपल्या धामाला जाऊ इच्छितो. आपण हा संदेश श्री ब्रह्माजींपर्यंत पोहोचवा. जेव्हा श्रीराम आणि श्री महाकाळ वार्तालाप करत होते त्यावेळी महर्षी दुर्वास द्वारापाशी आले. मी दशरथ पुत्र लक्ष्मण महर्षी दुर्वासांच्या चरणी प्रणाम करतो. कल्याण होवो. मला श्रीरामांना या क्षणी भेटायचं आहे. त्यांना जाऊन सूचना दे. भगवान, सांगा आपलं काय काम आहे. मला आपला सेवक समजून आपलं प्रयोजन सांगा. मी ताबडतोब आपलं काम पूर्ण करेन. आम्हाला श्रीरामचंद्रांनाच भेटायचं आहे. माझं त्यांच्याकडेच प्रयोजन आहे. म्हणून तू केवळ इतकीच सेवा कर की तात्काळ आमच्या आगमनाची सूचना दे. क्षमा करा, रघुनाथजी यावेळी एक आवश्यक कार्यामध्ये संलग्न आहे. आपल्याला 2 घटिका प्रतीक्षा करावी लागेल. आम्हाला प्रतीक्षा करण्यास सांगतो आहे मूर्ख लक्ष्मणा. आम्हाला जरापासून अडवण्याचं साहस तू कसा करत आहेस? तुला माझी शक्ती माहीत आहे. मी दुर्वासा ऋषी. मी जर क्रोधित होऊन शाप दिला तर समस्त रघुकुलासहित ही सारी अयोध्या इथंच भस्म होऊन जाईल. नाही ब्राह्मण, नाही नाही. केवळ माझ्या मृत्यूने जर अयोध्या वाचणार असेल तर तेच उत्तम ठरेल. क्रोध नका करू भगवान. मी तुमची शक्ती जाणतो. मी रघुनाथांना आपल्या आगमनाची सूचना देतो. महाराज, द्वाराशी महर्षी दुर्वास आले आहे आणि त्यांना या क्षणी आपल्याला भेटायचं आहे. लक्ष्मण, हे काय केलंस? महाराज, महर्षी दुर्वास आपल्या शापाने अयोध्येला भस्म करणार. म्हणून मी ठरवलं की जर माझ्या एकट्याच्या मृत्यूने अयोध्या वाचणार असेल तर ते उत्तम आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचं उल्लंघन केलं. क्षमा माग. जा, महर्षी दुर्वासांना आदरपूर्वक आत घेऊन ये. जशी आज्ञा. ही गोष्ट परम गोपनीय आहे. त्यावेळी जर आपल्याला बोलताना ऐकलं किंवा आपल्याला वार्तालाप करताना बघितलं जरी तर त्यांना आपण अवश्य प्राणदंड द्याल. महाराज, विषय अत्यंत गंभीर आहे. याचा निर्णय इतका सोपा नाही. लक्ष्मण केवळ राजाच्या जिव्हाळ्याच्या परिवारातील एक सदस्यच नाहीत, तर प्रजेचेही अतिप्रिय राजकुमार आहेत. यांच्या वीरतेमुळे प्रजा त्यांना खूप सन्मान देते. हे या राज्याचे जबाबदार व्यक्ती असून वेळ आल्यास ते राज्याचे रक्षण करू शकतात. अशा परमवीर आणि उल्लेखनीय राजपुरुषाला मृत्यूदंड देणे ही काही सामान्य गोष्ट नाही. याचा निर्णय इतका सोपा नाहीये महाराज. मी आर्य सुमंतांशी सहमत आहे. या गोष्टीचा निर्णय राजनीतीच्या दृष्टीने झाला पाहिजे. आज पुन्हा रघुकुलावर धर्मसंकटाची वेळ आहे. माझी महाराजांकडे प्रार्थना आहे, महामंत्री आर्य सुमंत यांच्या विनंतीकडे लक्ष द्यावे. जे काही आर्य सुमंत्र आणि राजकुमार भरत यांनी सांगितलं तोच तर्क
माझ्या आतमध्ये देखील चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणताही कठोर निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण झालेलं आहे. म्हणूनच आपण सर्वांना मी चर्चेसाठी बोलवलेलं आहे. माझं मार्गदर्शन करा. क्षमा करा महाराज, यात कुणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. माझ्या मते तर हा विषय तर्काचाही नाही. एका राजाने वचन दिले आहे, एक प्रतिज्ञा केली आहे, तर मग तिचं पालन झालंच पाहिजे. नाही तर राजाच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल? राजाच्या वचन पालनावर प्रजेचा विश्वास राहावा, ही गोष्ट माझ्यासारख्या एका व्यक्तीच्या प्राणांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. गुरुदेव, समस्या खूप जटिल आहे. आपण जी आज्ञा द्याल मी तसंच करेन. महाराज राम, यावेळी जो अंगावर काटे आणणारा महाविनाश अयोध्येत होणार आहे ते सारं मी तपोबलाद्वारे आधीच पाहिलं आहे. तरीही माझा उपदेश असा आहे की आपण आपली प्रतिज्ञा खोटी नका पाडू. कारण प्रतिज्ञा नष्ट झाल्यावर धर्म लोप पावेल. धर्म लोप पावल्यानंतर सारं त्रिलोक नष्ट होऊन जाईल. आपण आपल्या कुळाच्या मर्यादेचं पालन करा. वचन देऊन रघुकुलवासी फिरत नाहीत. गुरुदेव, आज्ञा असेल तर मी एक प्रार्थना करू का? अवश्य. शास्त्रानुसार त्यागो वथवा वेतहा साधू नामेही उभयम सममम. म्हणजे श्रीमान अथवा साधू पुरुषांचं त्याग करणेही त्याला प्राणदंड देण्यास समानच आहे. जर गुरुदेव यावर विचार केला तर? श्री हनुमानाने अगदी उचित गोष्ट बोलली आहे. एखाद्याचा त्याग करणे म्हणजे त्याला प्राणदंड देण्यासारखंच आहे. मग हे रघुनंदन, आपण लक्ष्मणाचा त्याग करावा. सुमित्रानंदन राजकुमार लक्ष्मण, मी तुझा परित्याग करत आहे. जशी आज्ञा महाराज.
लक्ष्मणाला प्राणदंड देणं आवश्यक होतं, म्हणून श्रीरामांनी त्याचा त्याग केला. त्यावर लक्ष्मणाने शरयू नदीमध्ये उभं राहून श्वास अडवून ठेवले आणि तिथेच अंतर्धान केलं. तो सशरीर क्षीरसागरात निघून गेला. आता श्रीरामांनी महाप्रस्थानाचा निर्णय घेतला. भगवन, आता जाण्याची वेळ आली आहे, म्हणून आता आपण मला प्रस्थानाची आज्ञा द्यावी. हे त्रिलोकीनाथ, आपण समस्त विश्वात आणि समस्त विश्व आपल्यामध्ये स्थित आहे. आपण तर ना कुठे येता ना कुठे जाता. हे आगमन आणि प्रस्थान तर केवळ मायापतीची एक लीला आहे. आपलं हे लीलारूप महाप्रस्थान समस्त लोकांसाठी शुभ होवो. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे राम, आमचा त्याग करून जाऊ नका. आम्हालाही तुमच्या सोबतच घेऊन चला. रघुनंदन, तुम्ही जिथेही जाल, तुमच्या मागे मागे आम्ही पण तिथेच येऊ. तुमच्याशिवाय आमच्या या पृथ्वीवर कुणी नाही. महाराज, जर नगरवासियांवर तुमचा परम स्नेह असेल तर आम्हालाही सोबत येण्याची परवानगी द्यावी. हे राघव, जर तुम्ही आम्हाला सोबत न घेता गेलात तर आम्ही असं समजू की तुम्ही यमदंड उचलून आमची हत्या केली आहे. हे राम, हे प्रजाजन आपले अनन्य भक्त आहेत. यातले कित्येक जण देवतांचे पुत्र आहेत. कितीतरी जण गंधर्व, किन्नर, सिद्ध आणि तेजस्वी नागांचे अपत्य आहेत. ते श्री ब्रह्माजींच्या आदेशाने मानव, वानर आणि वृक्ष रूप धारण करून धरतीवर आपल्या लीला काळात आपली सेवा करण्यासाठी आले आहेत. आता यांची इच्छा पूर्ण करा, अन्यथा आपले भक्त अत्यंत दुःखी होतील. आपण तर भक्तवत्सल आहात. प्रभू, यांना आपल्यासोबत जाण्याची आज्ञा द्या. तथास्तु. श्री रामचंद्रांचा जय. श्री रामचंद्रांचा जय. श्री रामचंद्रांचा जय. श्री रामचंद्रांचा जय. के कर सब काम पूर्ण यहाँ के कर सब काम. राजा राम चले निज धाम, अब श्री राम चले निज धाम. जय जय राम राजा राम, जय जय राम राजा राम, जय जय राम राजा राम, जय जय राम राजा राम. कमल पुष्प पर स्थित गायत्री, मुखरित करे कमल पुष्प पर श्रीदेवी भूदेवी प्रभु के संग में शोभा पाए. धनुष बाण भी धार मनुज तन, प्रभु की महिमा गाए. ब्राह्मण रूप बनावे अपनी, पढ़ते स्वयं ऋचाए. सबके मुख पर
जय श्री राम। सबके मुख पर जय श्री राम। राजा राम चले निज धाम, अब श्री राम चले निज धाम। जय जय राम राजा राम, जय जय राम राजा राम, जय जय राम राजा राम, जय जय राम राजा राम। जसा श्रीरामांनी शरयूमध्ये प्रवेश केला, ब्रह्मा आकाशात प्रकट होऊन म्हणाले, हे विष्णू स्वरूप रघुनंदन, प्रणाम ब्रह्मदेव। आपलं कल्याण हो। आमचं परम भाग्य आहे की आपण आपल्या परमधामाला परत येत आहे। हे परमेश्वर, आता आपण आपल्या चतुर्भुज विष्णू रूपात प्रवेश करा। समस्त देवता आपल्या त्या शाश्वत रूपाला पाहण्यासाठी उत्सुक आहेत। नारायणाय तुभ्यं नमामि जगदीश्वराय, हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि, हे शान्ताकारं तुभ्यं नमामि, तुभ्यं नमामि नारायणाय तुभ्यं नमामि जगदीश्वराय, हे लक्ष्मीकान्तं तुभ्यं नमामि, हे शान्ताकारं तुभ्यं नमामि। राक्षसराज विभीषण, आपण धर्तीवर राहून प्रजेचं धर्मपूर्वक रक्षण करा आणि रघुकुलाचे देवता भगवान जगन्नाथाची आराधना करत राहा। हनुमान, प्रभू, तू दीर्घकाळापर्यंत जिवंत राहण्याची प्रतिज्ञा केली होती।
म्हणून हे हरीश्वर, जोवर जगात माझ्या कथांचा प्रचार होईल तोपर्यंत तूही माझ्या आज्ञेने धर्तीवरच राहशील. तू कलियुगाच्या अंती होणाऱ्या प्रलयापर्यंत माझ्या कथेचा प्रचार करशील. जशी आज्ञा प्रभू. हे पवनपुत्र, कलियुगात धर्माचे केवळ एकच चरण राहील, म्हणून त्यावेळी भक्तांना तुझ्या मदतीची विशेष आवश्यकता पडेल. कारण कलियुगात केवळ हरिनाम कीर्तनच मोक्षाचं एकमेव साधन राहील. ब्रह्माचे पुत्र वृक्षराज जांबवंत द्वापाराच्या अंतापर्यंत धर्तीवर राहतील आणि महाराज सुग्रीव. प्रभू, मला इथे राहण्याची आज्ञा नका देऊ. मी तर अंगाचा राज्याभिषेक करून त्याला राजसिंहासनावर बसवूनही आलोय. माझा दृढ निश्चय आहे प्रभू की मी तुमच्याशिवाय या धर्तीवर राहू शकणार. म्हणून हे कृपा सिंधू, मलाही प्रस्थान करण्याची आज्ञा द्या. तथास्तु प्रभू. हे सारे लोक प्रेमापोटी माझ्या मागे आले आहेत. हे सगळे माझे भक्त आहेत. यांनी माझ्यासाठी आपल्या लौकिक सुखांचा त्याग केलेला आहे, म्हणून त्यांना सोडून मीही माझ्या घरी नाही जाऊ शकत. या संपूर्ण जनसंप्रदायाला आपण उत्तम लोक प्रदान करा. हे भगवंत, इथे आलेले समस्त प्राणी जे भक्तिभावाने आपलं अनुसरण करून शरीरामध्ये देह त्यागणार आहेत, ते सगळे मी बनवलेल्या संतानक नावाच्या लोकात जातील. ते स्वर्गाच्याही वर आहे आणि ब्रह्मलोकाच्या जवळ आहे. सुग्रीव आणि अन्य वानर ज्या देवतांपासून उत्पन्न झाले होते ते आपापल्या देवयोनीमध्ये जातील. सुग्रीव आपले पिता भगवान सूर्यदेवाचे स्वरूप मिळवून त्यांच्या लोकात जातील. तथास्तु. कमलाकांत प्रभो, कमल नयन स्वामी, घट घट वासी अंतर्यामी. नारायण दीन दयाल, जय जगदीश हरे. नारायण दीन दयाल, जय जगदीश हरे. निज भक्तन के प्रतिपाल, जय जगदीश हरे. निज भक्तन के प्रतिपाल, जय जगदीश हरे.
उतरे पारा। कलयुग केवल नाम आधारा, हरि सुमिरन हरि कीर्तन सारा। राम जय जय राम राजा राम जय जय राम। राम जय जय राम राजा राम जय जय राम। राम जय जय राम राजा राम जय जय राम। नारायण दीन दयाल जय जगदीश हरे। नारायण दीन दयाल जय जगदीश हरे। वितरसि दीक्षुरणे दिक्पति कमनीयं, दशमुखमौलिवलिं रमणीयम्। केशवधृत राम शरीर जय जगदीश हरे। जनकी पीर जय जगदीश हरे। जय जय नारायण नारायण नारायण। 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 हरि हरि 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 नारायण नारायण। श्री हरि हरि नारायण नारायण नारायण। हरि हरि नारायण नारायण। श्री हरि हरि नारायण नारायण नारायण। हरि हरि नारायण नारायण। नारायण दीन दयाल जय जगदीश हरे। नारायण दीन दयाल जय जगदीश हरे। निज भक्तन के प्रतिपाल जय जगदीश हरे। निज भक्तन के प्रतिपाल जय जगदीश हरे। शान्ताकारम् भुजगशयनम् पद्मनाभं सुरेशम् विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुनवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोऽपि निषदैर्गायन्ति यमसामगाः। ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यमयोगिनो। यस्यान्तं न विदुःसुरा सुरगणा देवाय तस्मै नमः। जय श्रीराम। आज टीव्ही मालिका रामायणाच्या उत्तरकांडाचा शेवट होत आहे, परंतु हा रामायणाचा शेवट नाही. रामायण तर अनंत आहे. हरि अनंत, हरि कथा अनंत. प्रत्येक कल्पाच्या त्रेतायुगात श्रीराम प्रकट होऊन नरलीला करत असतात. रामायण प्रत्येक युगात प्रत्येक काळात गायलं जातं आणि गायलं जाईल. रामायण एक महासागर आहे ज्यात ज्ञान, भक्ती आणि धर्माचे अनंत रत्न दडलेली आहेत. या मालिकेद्वारे
आम्ही इतकंच केलं आहे की तुम्हाला भक्ती आणि ज्ञानाच्या महासागराच्या किनाऱ्याला नेऊन आणलं आहे आणि त्यात दडलेल्या रत्नांच्या त्या अनमोल खजिन्याकडे केवळ इशारा केला आहे, जेणेकरून तुम्हाला मूळ ग्रंथ वाचण्याची आणि भक्ती तसेच ज्ञानाच्या त्या रत्नांना शोधण्याची प्रेरणा मिळेल. म्हणून तुम्ही तुलसी, वाल्मिकी, तामिळचं कंबर, तेलुगूचे राजनाथन, बंगालीचे कीर्तिवास, आसामचे माधकंदली, महाराष्ट्राचे संत एकनाथ अशा महान संत आणि कवींद्वारे रचलेले रामायण स्वतः वाचण्याची प्रेरणा मिळावी, ज्यामुळे तुम्ही स्वतः या रससागरात बुडून ज्ञान, भक्ती आणि धर्म आदी रत्न आणि अनमोल मणांची आपली झोळी भरू शकाल. जर या मालिकेमुळे तुम्हाला अशी प्रेरणा मिळाली तर आम्ही स्वतःला कृतकृत्य समजू. आम्ही रामायणाच्या भक्तांना त्यांच्या अपार स्नेहासाठी त्यांचे आभार मानतो आणि आमच्या त्या निंदकांचे देखील आभार मानतो की काही कारणांनी आमचे मार्गदर्शन बनले. आपणा सर्वांना आम्हा सर्वांच्या तर्फे राम राम. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए.